महत्त्वाच्या मोठ्या बातमीने आपण करणार आहोत। विधानसभेसाठी मनसेकडून 2 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। पंढरपूरमधनं दिलीप धोत्रे यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। तर शिवडीमधनं बाळा नांदगावकरांच्या नावाची देखील घोषणा करण्यात आलेली आहे। ही आत्ताची महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतोत। विधानसभेसाठी मनसेनं 2 उमेदवार जाहीर देखील केलेत। काय नेमकी अपडेट आहे जाणून घेऊया। गणेश ठाकूर आहेत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या। गणेश, काय नेमकी माहिती? अजिंक्य, ज्या अर्थी एक चर्चा होती लोकसभेला ज्या प्रकारे मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला मोदींसाठी, तर विधानसभेला तसं गणित बसतं का किंवा एकत्रित येणार का, त्या चर्चांना सध्या तरी राज ठाकरे यांनी पूर्णविराम लावलेला आहे। कारण त्यांनी ते पहिले पक्ष ठरले आहेत ज्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा करायला सुरुवात केली आहे। आजपासून ते महाराष्ट्र दौऱ्यावरती आज सोलापूरला होते आणि बैठकीनंतर त्यांनी पंढरपूर इथं माफ करा दिलीप धोत्रे यांची उमेदवारीची घोषणा केली आहे। तर बाळा नांदगावकर जे पक्षाचे राज ठाकरे नंतरचे सर्वात मोठे नेते आहेत, नांदगावकरांना शिवडी त्यांची पारंपरिक विधानसभा मतदारसंघ राहिलेला आहे त्यांचा, त्या मतदारसंघाकडून त्यांची घोषणा झाली। आता मनसे महायुतीत किंवा भाजप आणि शिवसेनेसोबत जाणार नाही हे सध्याचं चित्र आहे। पण नंतर काही चर्चा होतात का, उमेदवार दिल्यानंतर कशा प्रकारची चर्चा पुढे जाऊ शकते महायुतीमध्ये? कारण एक कयास होता की राज ठाकरे हे लोकसभेच्या त्यांच्या निर्णयानंतर विधानसभेत महायुतीसोबत दिसतील, पण तसं नाहीये। या आधी काल काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, भाजपच्या नेत्यांची त्यांची भेट होत राहते, पण एकला चलो रे ही भूमिका राज ठाकरेंची सध्याची आहे। आता त्यांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे, यानंतर महायुतीशी काही बोलणी होते का, त्या अंडरस्टँडिंग मध्ये काही गोष्टी होतात का, हे पाहणं महत्वाचं असं असेल। आणि राज ठाकरे यांच्या एकला चलोरेच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीला फायदा होतो का नुकसान होतं का, महायुतीला नुकसान आणि फायदा होतं हे पाहणं महत्वाचं असेल। पण साही पक्षांना सत्ताधारी असो किंवा विरोधक यांना विचार करण्यासाठी राज ठाकरे यांनी आत्ता तरी भाग पाडला असेलच। कारण राज ठाकरे यांचा मेट्रोजमध्ये मुंबई, ठाणे, पुणा, नाशिक या भागांमध्ये बऱ्यापैकी प्रभाव काही मतदारसंघांमध्ये आहे। तर तिथं राज ठाकरे जर एकटे उभे राहिले तर फायदा नुकसान कोणाला निश्चित होईलच। आणि म्हणून आता इतर पक्षांची याकडे कशी भूमिका असेल, राज ठाकरे आणखी किती उमेदवार देतात? माझी माहिती आहे की 150 जागांवरती पूर्ण ताकदीनं उतरण्याची तयारी राज ठाकरेंची आहे, पण त्यासोबतच 200-225 जागांवरती लढवू, उमेदवार देऊ अशा प्रकारची चर्चा आहे। म्हणून आज 2 मतदारसंघांमध्ये उमेदवारी त्यांनी दिलेली आहे आणि दौरा जसा पुढे जाईल तशा आणखी नावांची घोषणा होईल आणि याचा परिणाम महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पक्षांवर कसा होईल ते पाहणंही महत्वाचं असेल। अजिंक्य, ठीक आहे गणेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। शिवडीमध्ये सध्या अजय चौधरी हे आमदार आहेत आणि त्या ठिकाणावरनं आता बाळा नांदगावकरांच्या नावाची घोषणा राज ठाकरे यांनी केलेली आहे। तर तिकडे पंढरपूरमध्ये पंढरपुरातनं दिलीप धोत्रेंचं नाव देखील जाहीर केलेलं आहे। मनसेनं विधानसभेसाठीचे आपले 2 उमेदवार जाहीर केलेत। राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर आहेत आणि पंढरपूरमध्ये ते गेलेले होते, तिथनं त्यांनी दिलीप धोत्रेंच्या नावाची घोषणा केली आहे। तर मुंबईतल्या शिवडीमधनं बाळा नांदगावकरांच्या नावाची घोषणा देखील करण्यात आल्याचं समजतंय। बाळा नांदगावकर शिवडीतनं याआधी आमदार राहिलेले आहेत आणि त्यांना आता पुन्हा एकदा त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। पुढची बातमी बघूया। शासनाचा निधी हा परप्रांतीय नागरिकांवर खर्च होतोय असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला होता। त्यावर अशा लोकांवर टाळा